शिवसेनेच्या अधिवेशनासाठी चंद्रकांत खैरे आलेले आहेत। सर, काल रामाचं दर्शन, गोदावरीची आरती आणि आज अधिवेशन हां जोरात त्या ठिकाणी झालंय आणि आम्ही सगळे उत्साह नाही आम्ही पाठिंबा उत्साहाने त्या ठिकाणी आम्ही सगळं कामाला लागलोय। हां जोरात 94 नंतर पुन्हा एकदा नाशिकच्या मातीमध्ये अधिवेशन होतं। येस, आमच्या सर्व नेत्यांची मागणी होती की नाशिकलाच करा, कारण 94ला नाशिकला अधिवेशन झालं आणि सत्ता आली तर आणि शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद दारोगड बाई दारोगड आणि त्याप्रमाणे संपूर्ण आमचे 95 आम्ही मंत्री झालो आणि हे खूप मोठं योगदान आहे नाशिकचं, बरोबर आमच्या या भूमीचं। त्यामुळे आम्ही सगळेजण आता कामाला लागलो। शिवसेनेच्या इतिहासातला तो सुवर्ण क्षण होता। आजची शिवसेना आणि त्या काळची शिवसेना काय फरक जाणवतो? नाही, तसा फरक काही नाही आहे, जी आहे ती आहेच। आता जे कोणी गद्दार झाले तर त्या गद्दाराला धडा देण्यासाठी आम्ही मैदान उतरलो। पण आजच्या अधिवेशनामधनं काय धडा दिला जाणार आहे? नाही, धडा म्हणजे चांगला जय महाराष्ट्र, धडा म्हणजे जोरात। आजच्या अधिवेशनामधनं काय नेमके ठराव असेल, काय धडा दिला? नाही, आता तुम्ही पहा आता काय काय होईल पाहता। हे आहेत चंद्रकांत खैरे। त्यांचं म्हणणं आहे की मागच्या अधिवेशनानंतर राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता आली होती आणि आजच्या अधिवेशनामधनं जे गद्दार होते त्यांना धडा दिला जाणार आहे। त्यामुळे नेमकं आता आजच्या अधिवेशनामध्ये काय घडतं, समोरून कसं याला प्रत्युत्तर दिलं जातं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।